पुढे बघूयात येत्या 5 जुलै रोजी 5 जुलै रोजी त्रिभाषा धोरणाविरोधात ठाकरे बंधूंचा एकत्रित मोर्चा हा निघणार आहे आणि या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आता मुंबईत बॅनरबाजी करण्यात आली आहे। मनसेच्या एका बॅनरवर आता अजित पवारांचे फोटो लावण्यात आलेत। हिंदी भाषेसंदर्भात अजित पवारांनी माध्यमांना जी प्रतिक्रिया दिली होती तीच प्रतिक्रिया लिखित स्वरूपात बॅनरवर लिहिण्यात आली आहे। दुसरीकडे आज शिवाजी पार्क इथे मनसेचे नेते यशवंत किल्लेदार यांच्या माध्यमातून हातात कुठलाही झेंडा न घेता मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करणारे बॅनर लावण्यात आलेले आहेत। त्रिभाषा धोरणाबाबत उद्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली। तसंच हिंदी भाषेची सक्ती नाही, मात्र हिंदी भाषेचा 5वी पासून विचार व्हावा असंही अजित पवारांनी म्हटलंय। तर उद्या त्रिभाषा धोरणाबाबत कॅबिनेटमध्ये काय चर्चा होते याकडे राज्याचं लक्ष लागलंय। त्याच्यामध्ये नाही, त्यामध्ये सगळे मराठी भाषेची ज्यांनी त्यांनी आपल्या आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये त्यांची मातृभाषा आहे ती तर पहिलीपासून आलीच पाहिजे, त्याच्याबद्दल दुमत नाही। आणि आम्ही म्हणालो की 5वी पासून त्या भाषेचा विचार त्या बाबतीमध्ये करावा, त्याच्यामध्ये चालतंय। आता बरीचशी मुलं इंग्लिश मिडियमला असतात, ती इंग्लिश मिडियमला त्यांचे पालकच घालतात, मुलांना इंग्लिश मिडियमला जायचंय, त्यावेळेस पण तिथं मराठी आपली मातृभाषा लिहिता वाचता बोलता आलीच पाहिजे ना। ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर आदित्य ठाकरेंनी सूचक वक्तव्य केलंय। न्यूज 18 लोकमतच्या समृद्ध महाराष्ट्र या विशेष कार्यक्रमात आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होईल असं सांगत पुढील घडामोडीच स्पष्ट केलेल्या आहेत। वाटपीट बघत नव्हतो, पण भाजप मराठीची वाट लावते म्हणून आम्हाला एकत्र येण्याला गरज। लोकांना काय महत्वाचं आहे, मला वाटतं हेच आम्हाला वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी शिकवण दिलेली आहे, तीच आम्ही पाळू। लोकांच्या जे मनात असेल ते होईल। न्यूज 18 लोकमतच्या समृद्ध महाराष्ट्र कार्यक्रमात राज्यात आगामी काळात राजकारणात कोणती नवी समीकरणं जुळून येणार आहेत हे स्पष्ट झालंय। लोकांच्या जे मनात असेल ते होईल। समृद्ध महाराष्ट्र कार्यक्रमात सहभागी झालेल्या नेत्यांनी सध्याच्या राजकारणावरती प्रतिक्रिया देत असतानाच भविष्यात राज्याची प्रगती कशी होईल हेही सविस्तराने सांगितलं। याच कार्यक्रमात सहभागी झालेल्या आदित्य ठाकरेंना न्यूज 18 लोकमतचे संपादक मंदार फणसे यांनी एकत्र येण्याबाबत थेटच प्रश्न विचारला। मुंबई निगोशिएबल नाही असं तुम्ही म्हणताय, येत्या 5 तारखेचा जो मोर्चा असेल त्याच्यामध्ये आम्हाला दिसेल काही एखादं दृश्य, स्वतः 2 भाऊ एकत्र चालताना मराठीच्या मुद्द्यासाठी का होईना, पण त्याच्यानंतर कुठेतरी काहीतरी बोलाचाली सगळे मराठी भाऊ आणि बहीण एकत्र चालतील आणि सगळे मुंबई प्रेमी पण ज्यांना मराठी येत नसेल पण मुंबईवर प्रेम असेल ते पण एकत्र चालतील। त्याचा अर्थ उद्धव ठाकरे राज ठाकरे तिकडे रस्त्यावरती एकत्र असताना दिसतील। बघा, 2 मोठ्या नेत्यांच्या मध्ये मला तुम्ही खेचू नका, ते ठरवतील। पण अर्थात दोघांनी मला वाटतं सांगितलेलं आहे की महाराष्ट्रासाठी असेल मुंबईसाठी असेल वाद कुठचाच नाहीये आणि एकत्र येणं मला वाटतं महाराष्ट्राच्या मनात आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे राजकीय मार्ग मागील 20 वर्षापासून वेगळे होते, त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये कटुता आहे का असा प्रश्न अनेकदा विचारला जातो। त्यावर आदित्य ठाकरेंनी काय उत्तर दिलंय ते आता पाहूयात। आता जवळपास 20 वर्ष झाली, कटुता मला वाटत नाही कधी आमच्या मनात होती। उद्धव साहेब जर तुम्हाला माहिती आहे राग मनात ठेवत नाहीत कधी, जे काय असतं ते स्पष्ट तोंडावर असतं आणि मला वाटतं दुसऱ्या बाजूने पण तसंच आहे। ठीक आहे, राजकीय आतापर्यंत आमचे मार्ग वेगळे होते, राजकीय पद्धती वेगळे होत्या। एक महत्वाचं जसं मी सांगितलं की राजकारण असेल पण आम्ही जे राजकारण करतो ते समाजकारणच असतं आणि जे आतापर्यंत आम्ही पाहत आलोय, ऐकत आलोय आणि जसं वागत आलोय की लोकांच्या मनात काय आहे, लोकांना काय गरजेचं आहे, स्वतःचा विचार करू नका। आदित्य ठाकरेंनी केलेल्या या वक्तव्यावरून सत्ताधाऱ्यांनीही निशाणा साधलाय। एक गोष्ट बघा, त्यांनी एकत्र येणं नाही येणं हा त्यांच्या कुटुंबाचा प्रश्न आहे, त्याच्याबद्दल मला काहीच बोलायचं नाही। एका कुटुंबाचे सदस्य आहेत, जवळ यायचं नाही, पूर्वीला सगळं केलेलं विसरायचं नाही। ज्या वेळेला आदित्य ठाकरे उभे राहतात त्यावेळेला राज ठाकरे आपला कॅन्डिडेट उभं करत नाही, पण अमित ठाकरे उभे राहतात त्याला शिवसेना आपला कॅन्डिडेट देतं। या प्रकारे ते वागलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर जायचं की नाही हा विचार राज ठाकरेंनी करायचा, आमचा तो प्रश्न नाही आहे। महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होणार असल्याचं सांगत आदित्य ठाकरेंनी एकत्रीकरणाच्या दिशेनं पावलं टाकली जात असल्याचं स्पष्ट केलंय। आता सर्व ठाकरे एकत्र आल्यानंतर त्याचा राज्याच्या राजकारणावरती काय परिणाम होतो हे आगामी काळात स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।